दुसरे नेता संतांच्या गीताचा विस्तार बाबाजी संतदास पुजारी स्वर्ग भगवंताला तुमचा मंगला तुला पावन धरून चला श्री विठ्ठला 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 संतांतील सेवा माझ्याकडे आली त्याचं कारण असे अचानक सेवा आल्यावर बरं वाटतं ठरवून नाही आली पाहिजे विको कमी करा मला डायरेक्ट वाटायचं अजून थोडा वाढ आवाज माझं नुसतं असं ट्रबल वाढवा ट्रबल बाज नाही आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आपलं भाग्य आहे ह्या काळात आपल्याला कीर्तन ऐकता येते नाही तर बरेच जण असे न ऐकताच गेले कीर्तनाचं साधन असे कीर्तनानं माणसाचं देह पवित्र होतोय मन पवित्र होतोय मन प्रसन्न होते म्हणून काय ऐकलं पाहिजे कीर्तन आता त्याला उत्तर आहे कीर्तन एक साधन असे अतृप्त माणसालाही तृप्त करतं त्याचं नाव कीर्तन आहे ज्याला सुख नकोय असं बरेच जण म्हणतात मला सुख नकोय असं कोणी म्हणतं का सुख नको म्हटलं तरी देते त्याचं नाव पाहिजे नसलं तरी सुख मिळते ती कीर्तनाचं सार आहे विठाला विठाला काही माणसं म्हणते मग कीर्तनात महाराजांना अटॅक आला का अटॅक येण्याचं कारण शरीराची व्याधी आहे अटॅक येणार काय येणार धावपळ जास्त केली अटॅक येणार नाही लक्ष दिलं अटॅक येणार नाही त्या शरीराला जपलं अटॅक येणार कमी खाल्लं कमी खाल्लं येतो का जास्त खाल्लं येतोय हे नक्कीच आहे कारण त्याला मागच्या 2-3 महिने दिसला तो कुणाला दिसला सगळ्या महाराष्ट्राला ताजुद्दीन महाराजांना अटॅक आला पण अटॅकचे लक्षण लोकांना कळले नाही त्यांना कळले म्हणून हात असे करायचे पण बसलेल्याला वाटायचं कीर्तन चांगलं व्हावं आणि सगळ्याच्या अपेक्षा काय असते कीर्तन एवढ्याला पण महाराज आले महाराजांनी कीर्तन करावं कीर्तन झालं की महाराजांना पाकिट घेऊ नये फुकट कीर्तन करून जावं असं सगळ्याची अपेक्षा आहे फुकट जावं इथपर्यंत ठीक आहे पण पेट्रोल कशाने टाकायचं प्रत्येक पंपावर जर बाबाला पेट्रोल फुकट मिळत असतं तर एकही माळकरी राहिलं नसतं सगळे माळकरी झाले माळकरीची ऑनलाईन शाळा चांगली का वाईट ऑनलाईन शाळा चांगली का वाईट चांगली का वाईट मोठ्यानं सांगा चांगली का वाईट चांगली कोण कोण म्हणते बोटवर खायच आहे त्या टोळीत एखादा काय कोणी सांगते दिदी शाळा ऑनलाईन चांगली का वाईट कोरोना काळात चांगली पण आता बरं ऑनलाईन शाळेला अभ्यास होतो का भैया अभ्यास करीत होता का भैयाने मॅडम डिलेट मारायच्या आणि गेम पाहतो यांचा काम असं आहे पोरं नाही आता महिलांना सांगतो पोरग सांभाळणं जड आहे मुली सांभाळायला जड नाही सध्या मुली धोका देत नाही पोरं सांगा बरं सगळं घरातलं काम दिदी करते का तुम्ही काही शब्द असेल मनाला बोलणारे काही शब्द असेल जनाला बोलणारे काही शब्द तुकोवायचे असेल देवाला बोलणारे काही शब्द असेल मनाला बोलणारे काही वेळेस असाही देव तुकोवारे बोलतात सांगत होतो मग अशी काही वेळेस असे होते नाही तरी केला जन्म रोज एक चित्रपट पाहायचा मला तर किती पैसे लागते सगळं सांगत किती पैसे लागते
निसर्गानं असं वातावरण खास दिलं. 2 वर्षात कोरोना आला, कीर्तन बसून पुढे ऐकायची सवय राहिली. फक्त रिमोट घ्यायचं, कंचा नाम असं बदलायचं. चांगलं असेल तर ठेवायचं, नाही तर जी टॉकीज असो, सिंगिल बाणा असो, मराठी चॅनल, सगळे चॅनल आहेत. हे चॅनलवाले लोक भामटीत मारत, सगळे चॅनलवाले फक्त लुटाय निघलेत आम्हाला सगळ्यांना. आणि आम्हाला सगळ्यांनी लुटलं महाराज. चॅनलवाल्यांनी काय केलं माहिती, फक्त आमचा फायदा घेतला. पण आम्हाला असं भ्रम झाला, जाऊ दे मग लग्न का होईना, पण शूटिंग नव्हतं झालं, कीर्तन तरी लग्न तर नाही झालं, पण कीर्तन तरी. बरं 1 कोटी रुपये लागतात शूटिंग करायची म्हणलं तर. साधं कीर्तन एवढ्या लोकांना दाखवायचं म्हणलं तर कोटी रुपये लागतील. फुकट करतात म्हणून आम्ही दिले, ते आमच्या चांगलं टाळ. आणि सहसंगत महाराज, कीर्तन ही साधं नाही, ते त्यांच्या मनावर नसावं, आपल्या मनावर असावं. पण इलाज नाही त्याला. काय होतं, समजा पुढे शांतपण चालत. आता तुम्ही मला खरं सांगा बरं, पहिली तारीख माझी घेतली असती, एवढी गडबड झाली. म्हणतात तुला काय सहज बोली नाही का? आता सहज आहे का? काही वेळेस सासू होतं. महिला म्हणजे सांगा बरं मला, तुम्हाला सासू आवडती का आई? दोन्ही आवडत्या. सांगा बरं, तुम्ही दोघीच्या डोक्यावर तर पाणी होती का? आंघोळ दोघीला लावते का? दोघीच्या डोक्यावर केसात तेल लावते का? सांगा बरं, दोघी आजारी पडल्या, तुम्ही आई पशी लवकर जाणार का सासू पशी? आई माळशिरसला आहे, सासू कमीत की हॉस्पिटलला आहे. मग बाई इथून माळशिरसला जाईल का इथं जाईल? इथं का माळशिरसला? आई तिकडे सासू, मग तुम्ही जाणार कुठं? इकडे का तिथं? तिकडं. मग आमची जाऊ ना भूकंपात. काय पिढा आता सहज आहे का बघा, ज्या सुना सासूला ह्या काळात त्रास देतील त्या तिसऱ्या लाटेत सापडणार. ज्यांना आता सासूची गरज नाही ती तिसऱ्या लाटेला गुचकी गिरी हो. कारण मी बोलत नाही त्याला. केली कर्म झाली, माणसाला पोर कमी असावं पण सातवी गावागावात नाव निघावं. कुणाचं? बापाचं. कुणाचं? पण कुणामुळे निघत पोरं नाव? काय नाव बाळा तुझं? चैतन्य. राहू दे ना, चैन आहे ना. पाहून बघून पाहत आहे. Alam ka,
लेकरू नसो हे ऐका बरं का, गॅस नसला तरी चालेल, पण मुलगा मुलगी नसली तरी चालेल, पण पोरगा दीदी इकडे बघ, दीदी मुलगा इकडे बघ, दीदी इकडे बघ, मुलगा आई बापाला सांभाळतो का मुलगी? मुलगी. आता ऐका, एवढं 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 लेकरू तुला आवडतं कोण, पप्पा का मम्मी? मम्मी. पप्पा गेलं मुकाम, ती कोणची? असं द्या नाही का, लेकरू हुशार आहे. सगळ्या माझ्या आईला विनंती करतो, हे असं लेकरं पाहिजे. आता तुला काय व्हायचं मोठं झाल्यावर? डॉक्टर. वा, मग खास टाळ्या वाजवते. चेंज केलं का काय काय माहिती, कारण कोरोना जेवढं डॉक्टरला लुटलं तेवढं कुणी लुटलं. डॉक्टरला लई धुवून खाल्लं माणूस. 6 एकर नुसते जमीन घेतली, 40 कोटी रुपयाची जमीन आहे. फक्त कोरोनाच्या काळात त्यांना इतका नफा झाला. आता इलाज नाही त्याला, आपल्याला नाही लुटलं माणूस, पण कोणी लुटलं माहिती. आपण म्हणतो डॉक्टर देव आहे, खरंच देव आहे, पण तो देव नसून देवदूत आहे, देव नाही. पण त्याला देव लोक म्हणतात. ज्याचं पेशंट बरं झालं त्याचं देव येतो, आणि ज्याचं पेशंट गेलं त्याचा देव तो. यमाची तकलीफ कमी माणूस, पण लोकांची तकलीफ जास्त होती कोरोनाच्या काळात. बरोबर आहे. अरे गल्ली लोकांनी फिरू दे ना जरा, पुढं सरकार असं पातळ पातळ बांधा, असं पुढं सरकार असं बैठे बैठे सावधान सावधान कर. 2 वर्ष सावधान नाही गेलं काय यांची देण्यातच नाही. विठाला विठाला एवढं मोठं काम आहे तुम्हाला करता आला, तुमचं भाग्य थोर आहे. सप्ताह करता येणं सुद्धा भाग्याचं काम आहे. सप्ताह 2 वर्षात झाला नाही मला. काही वारकरी रडले, आनंदीला जाता नाही आलं. काही वारकरी रडले, पांडुरंगाचं दर्शनच झालं नाही. काही वारकरी तर पंढरपूरच्या जवळ जाऊन माघारी आले. गेल्या वर्षीची कार्तिकी वारी जवळ गेल्यावर बंद झाली. आषाढी वारीला जवळ गेल्यावर बंद झालं. सरकारचा नियम असल्यामुळे माणसाला जाता आलं नाही. वारकऱ्याची वृत्ती लई विचित्र असते महाराज. वारकऱ्याला वृत्ती अशी आहे की माझं काही झालं तरी दर्शन देवाचं झालं पाहिजे, आणि नेमकं 2 वर्षात झालं नाही. मग ज्या वारकऱ्याने देवाचं दर्शन नाही केलं त्याला चान्स होता मायबापाच्या दर्शनाचा. पण निवड महाराज काही वेळेस कसं कधी कधी असं होतं, कमी करा सिस्टीम चांगली जोरात. जुनं मंदिर आहे वाटतं हे, आणि याला उत्तर आहे का? तुमचं भाग्य आहे की इथून 16 जातोय. काय जातोय? 16मुळे तुमचं म्हणजे प्रारब्ध संचित इतकं कोड आहे की 16 इथून जात असताना 725 वर्ष झाले हे सगळे इथून जातात. 725 वर्षापूर्वी ज्ञानोबाने पंढरपुरातून आळंदीला आले होते, आणि जाताना दुसरा कोणता रस्ता नसन हाच असा. तो रस्ता नसून वडा तरी का होईना, पण ठिकाणी हेच असत, गावात हेच असतील. ज्ञानोबाराय, निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताई, नामदेव महाराज, देव सुद्धा इथून तिकडे गेले. कारण त्या एकादशीला देव पंढरपुरात होते, ज्ञानोबाराय पंढरपुरात होते, पण मागच्या एकादशीला देव कुठे होते? आता उत्तर आहे का बरं का? माणसाने पंढरपुराला आळंदीला जात जावं, पण तो विचित्र वृत्तीने जगणारे लोक जास्त. एक तर गेला तर त्यानं समाधी सोहळा झाल्याशी परत येऊ नये. आम्ही त्या दिवशी म्हणलं काय हो लोक तर एकादशीलाच गेले. ते मोठे माणूस काय म्हणले माहिती? म्हणजे महाराज समाधी सोहळ्याला थांबावं, समाधी सोहळ्याला यावं, नाही एकादशीला आला तरी चालत, पण समाधी सोहळ्याला कुठे पाहिजे? जे लोक अगोदर जातात, मी म्हणलं त्यांचं काय? ते म्हणजे माऊलीच्या अगोदर ते जाणार आहेत. नाही कळलं का? ज्ञानोबारायांच्या अगोदर ते जाणार आहेत. बरोबर आहे. जेवढे गेले तेवढे कुणाच्या अगोदर गेले? आपण कुणाच्या अगोदर जाणार आहे? माऊली अजून जिवंत आहे. तसेच आहे, पिढ्यानपिढ्या येतील जातील, पण ते अजूनही तसेच आहेत. का? उत्तमती पुरे कीर्ती Hey!
आपली कीर्ती शिल्लक राहिली पाहिजे, त्यासाठी जीवन आहे. आणि सांगा बरं मानत मागच्या काळात कीर्ती शिल्लक राहिली. अरे एक नाही दोन नाही किती माणसं गेले. तुमच्या इथे कोरोना होता का नव्हता? किती प्रेत गेले, किती व्यक्ती गेल्या, जे सत्याला येत होते ते गेले. अनंत याला उत्तर काय का, मी 50 धोतर घेतले होते महाराजांना द्यायचे म्हणून गेल्या वर्षी. आज आपल्या शिवरात्र महोत्सव होता, 50 धोतर घेतले होते. आता या वर्षी आहे ते धोतर तसेच आहेत काही आले का नाही, ते 2-4 महाराज गेले, धोतर तसेच राहिले. आता ते द्यायचे कोण ना पंचायत झाली. आता मी सुद्धा इकडे कशामुळे आलोय माहिती, वाचलो म्हणून आलोय.